आता मी स्कूलला चालले. आता स्कूलची आलेले भेटूया. इकडे बघा आयडी बी कशी घेतली. टिप्पीला तिला आज दिले मी ब्रेड जाम आणि चपाती रोज नाही आला, तिला कटाळा येतो. सो बाय बाय दीदी. इरेझर दिली ना, इरेझर बा जीव नाही त्याच्याने इरेझर ना. बाय बाय. साथ भेटूया खाल्यावर. बघू शकता दीदी शरीर झोपले. ओठाच्या पदार्थमध्ये आहे वाटतं. बाई उठू नको म्हणा, झोपाचा परत. तुम्ही बघू शकता मोरनी चालली गई. बाबूला दुःख झालं. बाबू ए बाबडी त्याला बघा गाणी पडतं. सो गाईज चला आता बाबूला पेच पाजून घेते ना, मग आम्हाला जायचं आहे मंदिरात पाया पडायला. बघू शकता बाबू आपला. ए जिंकी ए छेने भेजने का भेज, पुलिस को बुलाओ. चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. सो गाईज तुम्ही बघू शकता नवली आमची छोटीशी नवली. ए चांग नवली. अरे नवली मुंगी पुंगी आहे. आणि आमच्या ए बाबल्या 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 बघ ऐकर गाईजला ऐकर. अरे हे कपडा घालतं सगळ्यांना ये ना, हात घाल हात घाल घाल ना आता येईन का तो आज कण लावून जा. बघू इकडे पंखाला ए ए लाजते बघ कसं नोचतो बघ कुठून नोचतो. इकडे दात दाखव, दात दाखव. ब्लँकीज दे बाबल्या, ब्लँकीज दे मग दाखव बाबल्या. अरे अच्छा करू आले बाबले. बाबू बा बाबूला ते सांग ब्लँकीज दे. चला बा रिमोट पाहिजे. चला जायचं ग. चला. तो गाईज बघू शकता किती मुलं तडफडतात मोठे मम्मी जायला. बाबा बाबू काय बाबू का लढते, का लढते बाबू. दशांग दशांग झोपच दे वाटते त्याला. बस करते बस करती बस करती. या लढतं बी नाचते. डोंग्या डोंग्या एक नावाचा डोंग्या. बस खाली लटांग. त्याला झोपू द्या आपण, झोपू त्याला. त्याला गाणी बोल, गाणी बोला. तो गावरा होता. आता आम्ही चाललो मंदिरात. काय रे चष्मा लावले. बापरे तू पण स्टाईल मारायला लागला. हा का. सगळं आता आम्ही फायनल मंदिरात आलेलो.
सो गाईज आज मंदिरात पूजा आहे म्हणून आम्ही पेढे घेतल्यात. 1 किलो पेढे घेतल्यात. चला हे गाईज तो बघू शकता. बाबूला मी खालती दिलता तर तो खाली झोपलेला आणि मम्मीने येऊन स्वयंपाक वगैरे केला आणि कपडे धुवत घेतलेत ना. बघू शकता दीदी पण आले. आल्याबरोबर तिला खाऊ हलवा घेतलेला काल. आणि बाबूचा डाळ भात मिक्सरला करता करता मिक्सरचा भांडा खराब झाला तर तो वरण भात फेकून दिला ना. मग नवीन करत ठेवले तिला त्याला. तर आता त्याला मी भाताची पेज भाजत घेतली. आता बघूया गाईज कसा लागतोय. बघ आम्ही मंदिरातून आलो मग आता घेतली करायला. तिथे आज आम्ही मंदिरात प्रसाद दिला. पेढे दिलात 1 किलो. आज पूजा आहे ना. भंडारा आहे तिथं. देव बाप्पाला दिला तिथं. तुला कशाला? तू खाते ना हलवा. खा दुधी हलवा बी आणले बघ. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे मी सुरमईच्या बोट्या मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या. एक तास अगोदरच ठेवलेले मॅरिनेट केलं आणि कपडे धुवायला गेलो. तेव्हा परत बाबूचा भात करायला लागला कारण की तो भातात मिक्सरचा भांडा पातीचा खाचा ते खराब झाला तर ते तुटला आणि त्याच्यात पडला. मग तो पहिलेच्या वरून थोडा फेकून तेव्हा रवा घेतले. त्यात थोडासा आपला मसाला तांदळाचा पीठ आणि एकदम चिमूटभर मीठ जेणेकरून अन्नी नको लागायला. माझा कसा अजून बराणी झाला. बघू शकतो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. आता आपण बोटे आहेत ना आपल्या सुरमईच्या जास्त मोठी नव्हती छोटीच होती. खायचा मन झाला यांना सांगा घ्या असू दे छोटी तर छोटी. बघू शकतो चांगल्या प्रकारे त्या मॅरिनेट आपल्या बोट्या झालेल्या आहेत. सो आता आहे ना फ्राय करून घेऊ. पहिलं रव्या तशा कोटिंग करून घेऊ रव्याची. ते एकदम मस्त असं टाकलेलं आहे ते आपण टाकून घेऊ. आणि बघू शकता किती गरम होतं. थंडीचा महिना चालू आहे तरी पण थंडीचा मोसम चालू आहे तरी पण एवढा गरम होतं. या वर्षी पण गरमी फुल राहील वाटतं गेल्या वर्षीसारखी. तर चला मी आता हे सर्व होते फ्राय करून घेते मग भेटते तुम्हाला. आता ध्रुवीची डॅडी पण येतील फ्राय करून. छोटी ते बघू आणि मी पलटी मारलेली आहे. मग बाबू पण किती हे बघा शाळेतून आले स्कूलमधून ना डायरेक्ट कपडं काढलं नाही बॅग उतरून डायरेक्ट वरती आले. कोणची आठवण येते? माझी बाबूची का चिवूची? बाबूची. मग पप्पी दे आता. तू माझा पोऱ्या असणार. आता पोऱ्या मोठा झाला लाजायला लागला. जेवतं का इथं? मग कसा जेला एक आहे ना. बाबू कधीपासून खाल्लीच होता मोठी मम्मीची जवळ. ए डिंकी याच्यानं खाऊ कुठे यायला? चल लवकर होमवर्क कर टाइम होईल. नाही ते बघू शकता नेहमीप्रमाणे आमचे ब्लॉग लावलेत आम्ही. यांनी घेतला चिंबोऱ्या साफ करायला. 4 बजे जा. ए डिंकी हे माझ्या कोल्ड्याचं चुकलं आहे जिंकी मध्ये. ए ये लवकर बाबू. ए जशांचे डाग आहे कापलेत सर्व.
सो गाईज तुम्ही बघू शकता मी बाहेर गेलती काम होता म्हणून आणि इकडे बघा अजून झोपला नाही. आता मगाशी पण थोडस जेवले सो आता जेवण करेल तो. आणि दीदी सुद्धा गेले आपली क्लासला. रिंकी हाय कर, हाय कर गाईजला, हाय कर. माझी डिंकी होती, डिंकी आमची नाडाची पोड आहे. मगाशी हे बघा जेवणच केला नाही तसंच टाकलेला. आता परत जेवायला भरते बाबू. सो गाईज आपला बाबू झोपेतून उठलेला आहे आणि त्याला म्हणजे पेच वाजलेले आहे. त्याला काय झालं तसं जास्त खायला बघत नाही आता. ए आवडी यशा हेड कुशेड अरे हाय कर गाईजला. हाय गाइस, आता मी आले क्लासमध्ये. मम्मीने मला मॅगी म्हणून दिलेली आहे ना. मी आले बाबू दीदी 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 नुसतं करत होता, हसत होती ना. सो गाईज इथं चपात्या झालेल्या आहेत माझ्या, एक बाकी आहे. मी आता सकाळच्या अर्ध्या सिमेंटच्या बोट्या ठेवलेल्या आहे. ते तिला पाहिजे होतं पाणी. हे बघा भांडी असायची आणि हा कलेची टिटा बनवायचा आहे. तसं त्याला फक्त तेलावरच फ्राय करायचं आहे. अशी इकडे दूध तापवलेलं आहे ना. होमवर्क करून दे भेटू. तुला मोबाईल बघायचा. थांब जरा 1 मिनिट असा पकड. हाय गाइस, बघू शकता मम्मी चपाती करते ना. चपात्या गाईस तुम्हाला दाखवते आमची सिल्ली. सो फायनली पूर्ण झालेली आहे. ते बघा इथे 3 बटणं आणि इथे बघू शकता. खूपच छान असे झाले. बाहेरून तर अति सुंदर. आता फक्त देवार यायचं बाकी आहे, तो पण येईल परवा. सो खूप छान वाटते बघा. हे डिझाईन आम्हीच ठरवलेली होती. केला बंद. इथे शोपीस. चला आता माझी भांडी घासून झालेत. पण काळजी टेटा टाकले. एक थोडंसं खाली त्याच्यात वाटण टाकते. काही लोकांनी टाकत पण मला आवडतो वाटण टाकायला. मी त्यात थोडंसं आपला सुक्या खोबऱ्याचा वाटण टाकते. सो हे गाईस आता दीदी जेवण करत आहे आणि बघू शकता कशी झोपून जेवते, कारण तिला खूप झोप आले. आणि तिला असा सुका चिकन केला ना की तिला भरपूर आवडतो खायला. आम्ही आमचे ब्लॉग बघतो, आजच अपलोड केले. हा ऐशानी हे माझी चिडबुडी. दीदी छोटी होती तेव्हा आम्ही ब्लॉग जर शूट केले असते ना तर भारी झालं असतं, कारण की दीदीचे एवढे भारी भारी मोमेंट कॅप्चर करतात केलेले ना. काय बाबू ना टीव्ही मध्ये दीदीला बघतो ना, आवाज देतो.
आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि दीदी झोपलेली आहे. बाबू आत्ताच उठला झोपून दीदीला आवाज देतोय, जीजी. अब हमारे पास अस्त्र सारी चीजों की व्यवस्था है और भाई लोग तो हैं ही सभी चला गाइस, सर्वांना गुड नाईट. आता उद्या भेटूया.